Good evening, student. In the last lecture, we have discussed multiplication of matrices. In that, uh, in that lecture, we have also solved several examples. Also, we have discussed what is the singularity or what is the non-singularity of matrix. The singularity and non-singularity are depend upon the its determinant value. Today, we are going to discuss one more part of the matrix, that is the different properties of transpose of matrix. Already we have studied what is a transpose of matrix. Transpose is nothing but the interchanging rows and columns that gives you the transpose of matrix. So today we are going to discuss some important properties of transpose of matrix. The first one is the AB transpose is equal to B transpose into A transpose. Means what? When we multiply A and B, when we take the transpose of AB, it gives you the B transpose into A transpose. It is in the reverse order. बघा हे रिव्हर्समध्ये आहे. ए बीचा ट्रान्सपोज इज इक्वल टू काय आहे? बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. The second property is A plus or minus B transpose, which is equal to A transpose plus or minus B transpose. Means what? ए प्लस बीचा ट्रान्सपोज जर घेतला तर ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज येणार. इथं जर मायनस असेल तर इथं मायनस येणार. इथं जर प्लस असेल तर इथं प्लस येणार. इथं रिव्हर्सल ऑर्डरमध्ये येणार नाही आहे, तर रिव्हर्स ऑर्डर कुठं येणार आहे? मल्टिप्लिकेशनमध्ये येणार आहे. म्हणजे ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. आणि हा ए प्लस बीचा ट्रान्सपोज असेल तर ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. ए मायनस बी ट्रान्सपोज असेल तर ए ट्रान्सपोज मायनस बी ट्रान्सपोज असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये काही क्वेश्चन्स असे असतात की ज्यामध्ये हे व्हेरीफाय करायला सांगतात तुम्हाला. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल आपण बघूयात की ज्यामध्ये तुम्हाला हा ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज व्हेरीफाय करायचं. ठीक आहे. ए इज गिवन ॲज 1 2 -1 3 0 2 4 5 0 and the matrix is given and which is of the order 3 by 3 and the question is that verify ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. मग कसं व्हेरीफाय करू शकतो आहे? मी आधी लेफ्ट हँड साईड घेणार, ह्याला सिम्प्लिफाय करणार, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. नंतर हे बी ट्रान्सपोज आणि ए ट्रान्सपोज घेणार, हे सिम्प्लिफाय करणार, त्याला इक्वेशन 2 म्हणणार. इक्वेशन 1 आणि 2 जर सारखे येत असतील, सेम येत असतील, तर आपण म्हणू शकतो की ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. सो लेट अस स्टार्ट विथ द ए बी. बघा आपल्याला ए बी ट्रान्सपोज घ्यायचं आहे, म्हणजे आधी आपल्याला ए बी तर काढायला हवं आहे ना. तर आधी आपण ए बी काढूयात. तर ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन घेऊयात. तर आपण कसं करतो आहे? ए बी जर काढायचं असेल तर आधी मॅट्रिक्स ए लिहा, नंतर मॅट्रिक्स बी लिहा. वी स्टार्ट विथ द फर्स्ट रो. वी स्टार्ट विथ द फर्स्ट रो अँड वी मल्टिप्लाय दिस रो टू दिस कॉलम. बघा ह्या कॉलमला आपण मल्टिप्लाय करतो आहे. म्हणजे इकडे जर फर्स्ट रो घेतलात तर इकडे सगळ्या कॉलम्सना आपण काय करतो? मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. मी फर्स्ट रो सिलेक्ट केलं, फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करूयात. तर आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो? एलिमेंट वाईज करतो. 1 इंटू 1 1, 2 इंटू 2 दॅट इज अ +4, -1 इंटू 0 दॅट इज दी 0. 0 प्लस घ्या किंवा मायनस घ्या, काय फरक पडणार नाही. आता बघा ह्या रोनीच परत आपण सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करणार आहोत. 1 इंटू 0 दॅट इज अ 0, 2 इंटू 1 दॅट इज अ 2. हा -1 इंटू 1 जर घेतलात तर -1. परत ह्याच रोनी आपण थर्ड कॉलमला मल्टिप्लाय करूयात. 1 इंटू 0 दॅट इज अ 0, 2 इंटू 0 दॅट इज अ 0 and -1 इंटू 3 दॅट इज दी -3. आपल्याकडे इथे सगळे कॉलम संपलेले आहेत, त्यामुळे मी ते क्लोज करून टाकलं ह्याला. आता मी सेकंड रो सिलेक्ट करणार आहे. परत ह्या सेकंड रोनी मी काय करणार आहे? परत फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करणार आहे. 3 इंटू 1 दॅट इज अ 3, 0 इंटू 2 दॅट इज अ 0, 2 इंटू 0 दॅट इज अ 0. ह्याच रोनी सेकंड कॉलमला मल्टिप्लाय करूयात. 3 इंटू 0 दॅट इज अ 0, 0 इंटू 1 दॅट इज अ 0, 2 इंटू 1 दॅट इज दी 2. ह्याच रोनी परत लास्ट कॉलमला 3 इंटू 0 दॅट इज अ 0, 0 इंटू 0 दॅट इज अ 0 अँड 2 इंटू 3 दॅट इज अ 6. So we are going to select the last row and we are going to multiply this last row to the first column of the second matrix, second column of the second matrix and the third column of the second matrix. So 4 into 1 that is a 4, 5 into 2 that is a 10, 0 into 0 that is a 0, 4 into 0 that is a 0, 5 into 1 that is a 5, 0 into 1 that is a 0, 4 into 0 that is a 0, 5 into 0 that is a 0 and 0 into 3 that is the 0.
So 4 plus 1 plus 4, that is a 5. 2 minus 1, that is 1. 0 plus 0 minus 3, that is minus 3. So this is 3 plus 0 plus 0, that is 3. This is 2, this is 6, this is 14, this is 5, this is 0. This is the AB, not transpose. This is the AB. ह्याला आपण AB म्हणणार आहोत. मी आता AB ट्रान्सपोज घेणार आहे. इकडे लिहितो मी AB ट्रान्सपोज. AB ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय? आपण रो आणि कॉलम्स इंटरचेंज करतोय. म्हणजे हे जे रो वाईज लिहिलं आहे त्याला आपण कॉलम वाईज लिहितोय. म्हणजे कसं येणार आहे? 5 1 minus 3, ह्याला जे रोमध्ये लिहिलं आहे त्याला कॉलममध्ये लिहा. सो 5 1 minus 3 ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे ट्रान्सपोज वगैरे. हे 3 2 6ला आपण कसं लिहिणार आहे? 3 2 6. आणि ह्या 14 5 0ला 14 5 0. दिस इज अवर AB ट्रान्सपोज. नाव लेट इट डिनोट दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, आपण इक्वेशन 1 फाइंड आउट केलं आहे. बघा, हे व्हेरीफाय जे करायला सांगितलं आहे त्यामध्ये आपण काय केलं आहे? ही बाजू जी आहे दिस लेफ्ट हँड साईड इज जस्ट कॅल्क्युलेटेड आहे. हे आपण कॅल्क्युलेट केलं आहे. आता मी हे फाइंड आउट करणार आहे. मग हे फाइंड आउट करूयात आपण. सो B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज, ह्याला मी RHS म्हणतो, राईट हँड साईड. RHS काय आपला? B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. बघा, मी डायरेक्टली तर B ट्रान्सपोज लिहिलं आहे. हा B ट्रान्सपोज कसा आला? इट इज नथिंग बट द ट्रान्सपोज ऑफ B. B इज गिवन ॲज B इज 1 0 0. बघा, हा 1 0 0 रो जे आहे त्याला कॉलममध्ये लिहा. तर तुम्हाला लक्षात येईल तर बघा आपण 1 0 0 असं लिहिलं आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर 2 1 0 हा जो रो आहे त्याला मी कॉलममध्ये लिहिला आहे 2 1 0. आणि हा 0 1 3 जो आहे ह्याला पण कॉलममध्ये लिहिला आहे 0 1 3. दिस इज दी ट्रान्सपोज ऑफ B. इन टू टेक द ट्रान्सपोज ऑफ A. एचा ट्रान्सपोज घ्या, तो असा मिळेल तुम्हाला. ट्रान्सपोज म्हणजे काय? आपण रो आणि कॉलम्स इंटरचेंज करतो आहे. जे रोमध्ये लिहिलं आहे त्याला कॉलममध्ये लिहितो आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया? दोघांचं मल्टिप्लिकेशन करूयात. ठीक आहे. अगेन स्टार्ट विथ द फर्स्ट रो. वी आर गोइंग टू मल्टिप्लाय दिस फर्स्ट रो टू दी फर्स्ट कॉलम ऑफ सेकंड मॅट्रिक्स element wise. 1 into 1, that is a 1. 2 into 2, that is a 4. 0 into minus 1, that is a 0. 1 into 3, that is a 3. 2 into 0, that is a 0. 0 into 2, that is a 0. 1 into 4, that is a 4. 2 into 5, that is a 10. 0 into 0, that is the 0. Now we are going to select the second row. 0 into 1, that is a 0. 1 into 2, that is a 2. 1 into minus 1, that is a minus 1. 0 into 3, that is a 0. 1 into 0, that is a 0. 1 into 2, that is a 2. 0 into 4, that is a 0. 1 into 5, that is a 5. And 1 into 0, that is the 0. Now we are going to select the third row. 0 into 1, that is a 0. 2 into 0, that is a 0. 3 into minus 1, that is a minus 3. Means 0 plus 0 minus 3. 0 into 3, that is a 0. 0 into 0, that is a 0. 3 into 2, that is 6. 0 into 4, that is a 0. 0 into 5, that is a 0. And 3 into 0, that is the 0. Now this gives you 5, 3, 14, 1, 2, 5, minus 3, 6, 0. This is our B transpose into A transpose. Now we can observe the equation 1 and equation 2. Equation 1 and equation 2 both are same. बघा, इथं equation 1 आणि equation 2 दोन्ही सेम मिळालेले आहेत. म्हणजे आपण AB ट्रान्सपोज जो घेतलेला आहे तो कसा आलेला आहे? B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज आलेला. म्हणजे AB ट्रान्सपोजची व्हॅल्यू आणि B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज या दोघांच्या व्हॅल्यूज कसे आहेत? दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहेत. म्हणजे दोघांचे पण डिटर्मिनंट तुम्हाला सेम दिसतात. दॅट्स वाय फ्रॉम 1 and 2 वी कॅन कन्क्लूड AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इंटू A ट्रान्सपोज. हे आपण व्हेरीफाय केलं आहे. असे क्वेश्चन्स एक्झाममध्ये बऱ्याच वेळा विचारतात 4 मार्कासाठी. तर तुम्ही अशा एक्झाम्पलची प्रॅक्टिस व्यवस्थित करून ठेवा. Let us go for the second example. Now this is depend upon the property A plus B transpose is equal to A transpose plus B transpose. Means we are going to verify this property. So matrix A is given to us, matrix B is given to us, and we are going to verify this property. So let us start with the left hand side. What is the left hand side? A plus B transpose. So first I am going to take the addition of A plus B. म्हणजे आधी आपण A plus B चं ॲडिशन घेऊयात. मग A plus B चं ॲडिशन कसं लिहिणार आपण? मॅट्रिक्स A रिटर्न ॲज इट इज, मॅट्रिक्स B इज रिटर्न ॲज इट इज. सो वी आर गोइंग टू ॲड दिस 2 मॅट्रायसेस. आपल्याला हे दोन्हीही मॅट्रायसेस काय करायचे आहेत? ॲड करायचे आहेत. सो आपण इलेमेंट वाईज ॲड करतो आहे. 2 - 1, दॅट इज अ 2 - 1. -3 + 4.
minus 3 plus 4, and this is 0 minus 5, 0 minus 5. 7 plus 7, 7 plus 7, minus 9 minus 6, minus 2 plus 8, minus 2 plus 8. So 2 minus 1, that is 1. So this is minus 3 plus 4, that is 1. And this is 0 minus 5, that is minus 5. So this 7 plus 7, that is a 14. Minus 9 minus 6, that is a minus 15. And this is minus 2 plus 8, that is 6. So this is the A plus B, not the transpose. This is the value of A plus B. So we are going to take the transpose of this A plus B. So just interchange rows and columns. So A plus B transpose gives you, जे रोज आहेत त्याला कॉलममध्ये लिहा 1 1 minus 5. 14 minus 15, 6 can be written as 14 minus 15. This is 6. This is our equation number 1 now. Let it note equation number 1. So this is the A plus B transpose. Okay. Now we are going to start with the second. That is the RHS. That is A transpose plus B transpose. हे आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे. तर मी राईट हँड साईड इथं घेतो आहे. बघा आपल्याला A ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज घ्यायचं आहे. एचा ट्रान्सपोज घ्यायचा आपल्याकडे मॅट्रिक्स ए दिलेला आहे. ह्याचा ट्रान्सपोज घ्या म्हणजे जे रोज आहेत त्याला कॉलममध्ये लिहितो आपण. बघा 2 minus 3 0. आणि हा जो सेकंड रो आहे ह्याला पण आपण कॉलममध्ये जर लिहिलात 7 minus 9 minus 2. सिमिलरली प्लस बी ट्रान्सपोज, हा जो मॅट्रिक्स बी आहे ह्याचा ट्रान्सपोज घ्या म्हणजे जे रोज आहेत त्याला कॉलम वाईज लिहा. ठीक आहे. ह्या दोघांच्या मध्ये प्लस आहे, दोन्ही आपण ॲड करूयात. 2 minus 1, 2 minus 1, 7 plus 7, minus 3 plus 4, minus 9 minus 6, 0 minus 5, minus 2 plus 8. After adding these two matrices we get 2 minus 1, that is a 1, 7 plus 7 14, this is the 1, this is minus 15, this is minus 5, this is 6. This is the equation number 1. Sorry, equation number 2. Now we can observe equation number 1 and equation number 2 both are same. बघा दोन्हीही सेम आहेत. बघा इथं फर्स्ट रोमध्ये गेलं 114, इथं पण 114 आहे. 1 minus 15, इट इज 1 minus 15, minus 5 6, इथं पण minus 5 आणि 6 आलेलं आहे. तर आपण काय म्हणू शकतो आहे, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन कन्क्लूड A प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. इथं समजा मायनस असेल तर मध्ये इथं तुम्ही मायनस घ्या. ठीक आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला प्रॉपर्टी व्हेरीफाय करायला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही व्हेरीफाय करू शकताय. हे लक्षात ठेवा. आपल्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये A प्लस बी ट्रान्सपोज सांगितलं होतं. A प्लस बी ट्रान्सपोज इज इक्वल टू A ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज सांगितलं होतं. त्याप्रमाणे आपण हे व्हेरीफाय केलेलं आहे. ठीक आहे. आपण पुढचं एक्झाम्पल बघूयात. Now let us move the next example, that is the third example. I am going to read this example. This is a very important example as exam point of view. Express the matrix A as the sum of symmetric and skew symmetric matrices where matrix is given to you. Means we are going to express this square matrix as the sum of symmetry and skew symmetry. म्हणजे हा जो मॅट्रिक्स दिला आहे 3x3 ऑर्डरचा, ह्याला आपल्याला सिमेट्री आणि स्क्यू सिमेट्रिकच्या ॲडिशनमध्ये लिहायचं आहे, सम म्हणून सांगितलेलं. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला कसा बघा, ह्याला आपण कसं लिहू शकतो आहे, हा A प्लस ए ट्रान्सपोज म्हणजे तुम्हाला सिमेट्रिक देणार आहे आणि हा A मायनस ए ट्रान्सपोज तुम्हाला स्क्यू सिमेट्रिक देणार आहे. हा एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा A प्लस ए ट्रान्सपोज म्हणजे सिमेट्रिक आहे आणि हा A मायनस ए ट्रान्सपोज म्हणजे स्क्यू सिमेट्रिक आहे. आता दोघांच्या समोर प्लस साईन काय दिलं बघा. तुम्ही ह्या दोघातून जर दोन्ही टर्म्समधून जर 1/2 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील बघा. इमॅजिनेशन करा. A प्लस ए ट्रान्सपोज प्लस A मायनस ए ट्रान्सपोज, परत हा मायनस ए ट्रान्सपोज आणि प्लस ए ट्रान्सपोज कॅन्सल होतो आहे. A प्लस ए 2A येणार. हा 2A आणि बाहेरचा 2 हा कॅन्सल होऊन परत हा ओरिजिनल मॅट्रिक्सच येतो. ह्याला तुम्ही जर सिम्प्लिफाय केला तुम्हाला लक्षात येईल दिस इज नथिंग बट द मॅट्रिक्स ए. म्हणून क्वेश्चन कसा आहे आपला, वी आर गोइंग टू एक्सप्रेस द मॅट्रिक्स ए ॲज द सम ऑफ सिमेट्री अँड स्क्यू सिमेट्री. ओके. सो लेट अस स्टार्ट विथ A प्लस ए ट्रान्सपोज. बघा ह्या टाईपचे एक्झाम्पल जिथं सम ऑफ सिमेट्री आणि स्क्यू सिमेट्रिक विचारलं आहे त्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही नेहमी यूज करा. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द A प्लस ए ट्रान्सपोज. नो वी आर गोइंग टू चेक वेदर दिस इज A प्लस ए ट्रान्सपोज इज सिमेट्रिक ऑर नॉट. ओके. सो मॅट्रिक्स ए लिहा. हा डॅश म्हणजे काय, ट्रान्सपोज आहे, लक्षात ठेवा. हा मॅट्रिक्स ए लिहिला ॲज इट इज. A प्लस ए ट्रान्सपोज म्हणजे ह्याचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. आपण ट्रान्सपोज कसं घेतो, रो आणि कॉलम्स इंटरचेंज करतो. बघा आता मी केलं आहे -1 7 1. हा जो रो आहे त्याला कॉलम वाईज लिहिला आहे आपण. बघा -1 7 1. हा 2 3 4 याला पण आपण उभं लिहिलं 2 3 4. दिस रो इज रिटर्न ॲज column wise. This is 505, this is 505. Okay. Now we are going to add these two matrices. -1 -1, that is -2,
7 + 2 दॅट इज अ 9, 1 + 5 दॅट इज अ 6. इथे मी ही स्टेप वाढवली, तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा लिहू शकता, काहीच अडचण नाही आहे. 2 + 7 दॅट इज अ 9, 3 + 3 दॅट इज अ 6, 4 + 0 दॅट इज अ 4, 5 + 1 that is a 6, 0 + 4 that is a 4, and 5 + 5 that is a 10. Now here we can observe this is a symmetric matrix. बघा सिमेट्रिक मॅट्रिक्सचं डेफिनेशन काय आहे, आपल्याकडे सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये डायगोनलवर कोणतीही कंडिशन नाही, पण हे जे एलिमेंट्स आहेत ते सारखे पाहिजेत. बघा 9 9, 6 6, 4 4. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ सिमेट्रिक. म्हणजे आपण A + A ट्रान्सपोज घेतल्यानंतर आपल्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स मिळालेला आहे. म्हणजे आपली फर्स्ट कंडिशन तर सॅटिस्फाय आहे. आता आपण सेकंडसाठी चेक करूयात. A - A ट्रान्सपोज हा आपला स्क्यू सिमेट्रिक येतो का आपण चेक करूयात. ओके, सो A इथं लिहिलं आहे आपण मायनस ॲज इट इज, आणि हा ट्रान्सपोज पण आपण लिहिलं आहे. हे दोघांचं आपण सबट्रॅक्शन करूयात. -1 हा मायनस आणि मायनस काय येणार +1, 7 - 2, 1 - 5, 2 - 7, 3 - 3, 4 - 0 इथं लिहिलं आहे बघा आपण. 5 - 1 इथं लिहिलं आहे आपण. 0 - 4, 0 - 4, 5 - 5, we have written here 5 - 5. When we simplify all these elements, we get -1 + 1 that is a 0, 7 - 2 that is a 5, 1 - 5 that is a -4, 2 - 7 that is a -5, 3 - 3 that is a 0, 4 - 0 4, 5 - 1 that is a 4, 0 - 4 that is -4, 5 - 5 0. Now what is the definition of skew symmetric matrix? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सवर डायगोनल्सवर कंडिशन आहे. ऑल द डायगोनल्स एलिमेंट शुड बी 0. बघा सगळे 0 आहेत. ओके, आणि हे एलिमेंट सारखे पाहिजेत बट अपोजिट सायन्समध्ये पाहिजेत. ठीक आहे, बघा इथं 5 आहे तर -5, -4 + 4, 4 - 4. सो अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ स्क्यू सिमेट्रिक, A - A ट्रान्सपोज गिव्स दी स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मीन्स वी हॅव रिटर्न द ओरिजिनल मॅट्रिक्स ॲज दी सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक. इथं फक्त A + A ट्रान्सपोजची व्हॅल्यू पुट करा आणि A - A ट्रान्सपोजची व्हॅल्यू पुट करा. बघा इथं मी पुट केलेलं आहे. A is equal to 1/2. This gives you this symmetric matrix plus half into A - A transpose gives you the skew symmetric matrix. Means we have expressed this matrix A as the sum of symmetric and skew symmetric. ह्याप्रमाणे आपण लिहिलं. कुठल्याही स्क्वेअर मॅट्रिक्सला 3/3 ऑर्डर किंवा 3/3 ऑर्डरचा कोणताही स्क्वेअर मॅट्रिक्स जर तुम्ही घेतलात 3/3 ऑर्डरचा, त्याला सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकमध्ये ह्या फॉर्म्युल्याचा आपण वापर करून सॉल्व्ह करू शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आज एक एक्झाम्पल आहे. इट इज फॉर युअर होमवर्क. It is very similar to as we have studied in the matrix multiplication. 3 matrices are given to us. Capital A, B and C is given to us. Its order is 2/3. Its order is 3/2. Its order is 2/1. Okay. And what is the question? Verify A into bracket B into C which is equal to bracket A into B into C. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं. मग हे कसं आपण व्हेरीफाय करू शकतो आहे बघा. आधी लेफ्ट हँड साईड घ्या तुम्ही. LHS घ्या. काय करणार आधी बी सीची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बघा बी सीची व्हॅल्यू फाइंड आउट करा. बी सीची जी व्हॅल्यू आलेली आहे त्याला एनं मल्टिप्लाय करा. म्हणजे A इंटू आपण बी सी फाइंड आउट करणार. बघा A इंटू बी सी फाइंड आउट करताना आधी मॅट्रिक्स A लिहा, नंतर मॅट्रिक्स बी सी. इथं जर तुम्ही फाइंड आउट केलं तर इथं पुट करा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. दॅट गिव्ज यू दी इक्वेशन नंबर 1. सेकंड ज्यावेळेस तुम्ही राईट हँड साईड सॉल्व करणार आहे, राईट हँड म्हणजे साईड सॉल्व करताना आधी ए बीचं मल्टिप्लिकेशन घ्या. टेक द मल्टिप्लिकेशन ऑफ ए बी. ए बीचं जे आन्सर येईल त्या आन्सरला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे, सीनं मल्टिप्लाय करणार आहोत. ओके, म्हणजे आधी मॅट्रिक्स ए बी लिहा, नंतर सी मॅट्रिक्स लिहा, दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. जे इक्वेशन येईल किंवा जो मॅट्रिक्स येईल त्याला 2 म्हणा. फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही तुम्ही इझिली व्हेरीफाय करू शकता. म्हणजे 1 and 2 जर बघितलं तुम्ही दोन्ही मॅट्रिक्स तुम्हाला सेम दिसतील तर फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो आहे की A into bracket B into C which is equal to AB into C. So we can easily verify this example with the help of matrix multiplication. So in this session we have studied the different properties of the transpose of matrix. Already we have solved 2 examples of that 2 different properties. Again we have discussed how we can write the any square matrix as the sum of symmetric and skew symmetric. So in this way we have completed our transpose of matrix. In the next lecture we are going to discuss the adjoint of matrix, cofactor of matrix, inverse of matrix, and finally we are going to discuss the matrix inversion method. Okay, thank you very much.